Good morning, students. आवाज येतोय? तर कालच्या आपण पानपोई या कवितेचे गुड मॉर्निंग पूर्वा. आवाज येतोय पूर्वा? आवाज येतोय पूर्वा? आवाज येतोय? आवाज येतोय का पूर्वा? येस ऑर नो पूर्वा? तर कालच्या क्लासला आपण पानपोईचे स्वाध्याय पाहत होतो. त्यातले काही स्वाध्याय राहिलेले आहेत, म्हणजे काही प्रश्न राहिलेले आहेत, तर ते आपण आज घेणार आहोत. तर या स्वाध्यायामध्ये प्रश्न 8वा 6वा आणि पण झालेला आहे. 8वा प्रश्न आहे. ओके. तर 8व्या प्रश्नामध्ये आपण पाहतोय 7वा खालील विरुद्धार्थी शब्द लिहा. तर त्याच्यामध्ये गार साठी शब्द आहे गार, म्हणजे गार विरुद्धार्थी शब्द गरम. गार साठी विरुद्धार्थी शब्द आहे गरम. तर काल आपण हे पाहत होतो. आता पुढचा दुसरा जो शब्द आहे तो आहे रंक. तर याच्यासाठी शब्द काय आहे पूर्वा? विरुद्धार्थी शब्द. साऊंड इज नॉट कमिंग. आता येतोय? पूर्वा आता येतोच? बट साऊंड इज नॉट कमिंग. आता येतोय का आवाज? स्क्रीन तरी दिसते ना? ओके, स्क्रीन इज विजिबल. ओके, ठीक आहे. बरं, स्क्रीन वरती पहा मग आवाज येत नसेल तर. तर रंकसाठी कमी. रंकसाठी सांग मला विरुद्धार्थी शब्द. रंकसाठी विरुद्धार्थी शब्द. आपल्या कवितेत हे दोन्ही विरुद्धार्थी आणि शब्द आलेले आहेत. रंकसाठी विरुद्धार्थी शब्द आहे राव.
रंक साठी विरुद्धार्थी शब्द आहे राव. आता पुढचा शब्द आहे ऊन. तर ऊन साठी विरुद्धार्थी शब्द काय आहे? ऊन साठी पूर्वा, ऊन साठी विरुद्धार्थी शब्द काय आहे? टाइप करायचंय. ऊन साठी विरुद्धार्थी शब्द सावली. ओके, छान. ऊन साठी विरुद्धार्थी शब्द सावली. छान. आता पुढचा शब्द आहे तृप्त. तृप्त याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द, तृप्त या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय आहे? कोणता शब्द आहे विरुद्धार्थी? तृप्त. हे बघ, तृप्त हा शब्द आणि त्याला विरुद्धी अतृप्त. तृप्त साठी शब्द आहे अतृप्त. विरुद्धार्थी शब्द आहे अतृप्त. ओके, इथपर्यंत समजलंय? आता पुढचा शब्द आहे दुआ. दुआ हा शब्द आहे. आता दुआ या शब्दाचा अर्थच काय आहे? आशीर्वाद. मग याच्या विरुद्ध कोणता शब्द असेल? दुआ म्हणजे आशीर्वाद. दुआ म्हणजे आशीर्वाद, तर त्याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येईल पूर्वा? आवाज येतोय का पूर्वा? ठीक आहे. दुआच्या विरुद्धार्थी शब्द आहे शाप. जसं आपण पाहिलं, दुआ म्हणजे आशीर्वाद आणि आशीर्वादच्या विरुद्ध काय असतो? शाप. म्हणजे दुआच्या विरुद्ध शाप. ओके, ठीक आहे. आता आपण पुढचा पाहायचंय. पुढचा शब्द पाहायचाय. पुढचा शब्द आहे सज्जन. सज्जन, तर त्याच्या विरुद्ध शब्द काय आहे? सज्जन साठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? हे बघ, सज्जन हा शब्द आहे, त्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. आवाज येत नाही का पूर्वा? अगं जरा नेटवर्क मध्ये उभा राहा ना. निर्गुण नाही होऊ शकत. सज्जनला दुर्जन. सज्जन दुर्जन, हे बघा असं. दुर्जन, सज्जनला विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. ओके, आता हे शब्द विरुद्धार्थी शब्द, हा जो प्रश्न 7वा आहे तो आपल्या शिकून झालेला आहे. स्वाध्याय आणि त्याचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहिलेले आहेत. आता प्रश्न 8वा. आता प्रश्न 8वा काय आहे की तुम्हाला खूप तहान लागलेली असताना अचानक पानपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा. तर काय काय विचार येतील?
म्हणजे इथं काय आहे पहा पूर्वा, की ज्यावेळेस आपल्याला तहान लागलेली असेल त्यावेळी अचानक आपल्याला आपली तहान भागवणारी पानपोई त्या ठिकाणी दिसली, म्हणजे आपल्या असं लक्षात आलं की आता आपली तहान भागणार आहे. तर त्यावेळी आपल्या मनामध्ये कोणकोणते विचार येतील ते आपण सांगायचे. तर या ठिकाणी 5-6 वाक्यात सांगायचे विचार. तुम्हाला तहान लागलेली असताना पानपोई दिसली तर कोणते विचार येतील पूर्वा? विचार येतील. तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला पानपोई दिसते तर त्यावेळी आपल्याला खूप आनंद होईल. खूप आनंद होईल. नंतर पुढे, कधी एकदा पाणी पिऊन जीव शांत होईल असे वाटेल. कधी एकदा पाणी पिऊन जीव शांत होईल असे वाटेल. खूप आनंद होईल आणि कधी एकदा पाणी पिऊन जीव शांत होईल असे वाटेल. म्हणजे आपल्या मनामध्ये काय काय विचार येतील ते आपण स्पष्ट करायचे. आणि ज्याने कोणी पाणी ही पानपोई ठेवलेली आहे त्याला आपण आशीर्वाद देऊ, अशा प्रकारे आपल्या मनात विचार येतील. ठीक आहे. या 3 वाक्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण वाढवू सुद्धा शकतो उत्तर. हा, लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल? आता या दोन्हीचं उत्तर एकच येईल. काय उत्तर एक पूर्वा? आवाज येतोय का? झालेला असताना अचानक पानपोई दिसली तर खूप आनंद होईल. पुन्हाच की अचानक पानपोई आपल्याला दिसली तर काय होईल? खूप आनंद होईल. दुसरं काय? आणि कधी एकदा पाणी पितोय आणि जीव शांत होतोय असं वाटेल. पुढे, ज्याने कोणीही पानपोई ठेवली तर त्याला आपण आशीर्वाद देईल. तर एवढं वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. 3 वाक्य आपण लिहिली तर तेवढी आपण लिहायची आहेत. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पान ती काढण्यामागचा उद्देश, त्याची पानपोईवर जा. पानपोई कोणी काढली ती काढण्यामागचा उद्देश. हा, तहान भागेल. ओके पूर्वा, हा पाठीमागच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस ना. ओके, ठीक आहे, छान. तुमच्या गावातील एखाद्या पानपोईवर जा. तिथे जायचं आहे. पानपोई कोणी काढली ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ही एक मोठी समाजसेवा कशी आहे याबद्दल 7-8 ओळी लिहा.
आता आपल्या गावामध्ये एखादी पानपोई असेल तर तिथं जायचंय, तर ती त्याची निगा कशी राखली जाते त्या पानपोईची, आणि ती कोणी काढलेली आहे, तर ही सर्व माहिती मिळवायची आहे. आणि तर त्या ठिकाणी त्या पानपोईची निगा कशी राखली जाते, त्याचं काढण्यामागचा उद्देश काय, पानपोई की तिथे खूप सारे लोक येतात, वाटसरू येतात, लांब लांबहून येतात, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. आणि त्यांची तहान भागवण्यासाठी तिथं पानपोईची व्यवस्था केलेली आहे. दररोज पानपोईची स्वच्छता केली जाते. स्वच्छ पाणी त्या ठिकाणी दररोज वेळच्या वेळी भरलं जातं. तर अशा प्रकारे आपण 7-8 ओळी त्या ठिकाणी लिहू शकतो. तर पानपोई याचे स्वाध्याय आपण इथं पाहिलेले आहेत. हे समजलेले आहेत का पूर्वा? पानपोईचे स्वाध्याय आपण पाहिलेले आहेत. 2 क्लास झाले आपलं, हेच पाहतोय आपण. पूर्वा समजलं? आता आपण पेज नंबर 52 इथे जाणार आहोत. पेज नंबर 52. तर आपण हे करूया हे पाहणार आहोत. पेज नंबर 52. पेज नंबर 52 बघ पूर्वा, आवाज येत असेल तर. 52. ओके, हा, येस. पेज नंबर 52. तर या ठिकाणी गाव कोणतं आहे? पाराची वाडी. नेहमीप्रमाणे ते गल्लीतील झाडाखाली गोळा झालेले आहेत आणि झाड पारावर. इथं बघ, इथं चित्रामध्ये एक झाड दिसतंय आणि त्याच्या कडेने एक पार दिसतोय. पार एक असा दगडी चौथरा बांधलेला आहे आणि गल्लीतील 2 आजोबा त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर विजू त्या ठिकाणी येतोय, अरे भरत, पानपोई उभी करायची ठरले तर किती पैसे लागतील? भरत, किती जमले आहेत ते तर पाहू. तर या ठिकाणी पानपोई उभी करून कशा प्रकारे हे कल्याणकारी चांगलं काम करत आहेत ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. की विजू काय म्हणत आहे, अरे भरत, पानपोईसाठी किती पैसे लागतील? भरत म्हणतो, आधी पैसे किती जमलेले आहेत ते आपण पाहू. आता सरू म्हणते, खेळाच्या सामानासाठी पैसे जमवले आणि तुमच्या मनात हे भलतेच विचार कसे आले? तर सरूचं काय मत आहे की आपण पानपोईला पैसे कशासाठी खर्च करायचे? आपण तर हे पैसे खेळाच्या सामानासाठी भरवलेत. आता शकील येतो. पहा कोण कोण आहेत पात्र. पहिल्यांदा कोण येतो? विजू, नंतर भरत, नंतर सरू, आणि नंतर कोण आलेला आहे? शकील. आता शकील काय म्हणतोय? अगं, तुला पानपोईचा विचार आवडला नाही का? शकील म्हणतो, तुला पानपोईचा आपण जो विचार करतोय तो आवडला नाहीये का? तर सरू याच्यावरती उत्तर काय देते पहा. पहा, ही मुलं या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि या मुलांच्या डोक्यामध्ये कोणती कल्पना आलेली आहे? कोणती कल्पना आलेली आहे? पानपोई. पानपोईची कल्पना यांच्या डोक्यामध्ये आलेली आहे. तर आता सरू याच्या कोण आहेत? विजू आहे, भरत आहे, सरू आहे, शकील आहे. तर याच्यावरती सरू उत्तर देते, तसे नाही रे. खेळाचे सामान आपण एवढ्या पैशात खरेदी करू शकत होतो. आता पानपोई उभारायची तर मोठ्यांची मदत घ्यावी लागेल. तर अशा प्रकारे सरूचं काय मत आहे की आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ते कमी आहेत, कारण त्यात फक्त आपण खेळाचे सामान घेऊ शकत होतो. परंतु पानपोई जर आपल्याला उभारायची म्हटलं तर हा ठीक आहे,
पूर्व आवाज यायला लागलाय का तुला आता? तर पाणपोई जर उभारायची म्हटलं तर आपल्याला मोठ्या लोकांची मदत घ्यावी लागेल. अशा प्रकारे सरू म्हणते. आजोबा म्हणतात, तर त्या ठिकाणी आजोबा पण आहेत. आजोबा म्हणतात, अरे बाळांनो, आम्ही बराच वेळ तुमच्या गप्पा ऐकतोय. तर या मुलांची जी कल्पना होती पानपोई चालू करण्याची, तर ही कल्पना आजोबा म्हणतात आम्ही बरेच वेळापासून ऐकत आहे आणि ही कल्पना तुम्ही लोकोपयोगी, लोकोपयोगी म्हणजे लोकांना उपयोगी, लोकोपयोगी म्हणजे लोकांना उपयोगी. लक्षात आलं? लोकोपयोगी म्हणजे लोकांना उपयोगी असणारी ही जी कल्पना आहे चांगली आहे. तुम्ही कल्याणकारी काम करताय. कल्याणकारी म्हणजे चांगलं, कल्याण करणारं, भलं करणारं. कल्याण म्हणजे भले, भलं करणारं. कल्याणकारी म्हणजे भले करणारे, चांगले करणारे. कल्याण म्हणजे भले किंवा भलं. ठीक आहे. तर हे आजोबा या मुलांना काय म्हणतायत? कोण कोण आहेत मुलं? बिजू, भरत, सरू, शकील आणि तर या सर्वांना आजोबा भेटलेले आहेत आणि ते म्हणतात तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, जे लोकांसाठी उपयोगी आहे, लोकांसाठी चांगलं आहे, भल्याचं आहे. हा, तर ठीक आहे. तर आम्ही तुमच्या बरोबर नेहमी सारखे आहोत. तर ते आजोबा सुद्धा काय म्हणतात? आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. तर सांगा कधी जायचं खरेदी? तर पानपोईच्या खरेदीसाठी कधी जायचं? आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत, असं आजोबा या मुलांना म्हणतात. म्हणजे पहा, पानपोई खरेदी करण्यासाठी कोण कोण उत्सुक आहेत पाहिले का? विजू आहे, भरत आहे, सरू आहे, शकील आहे आणि आजोबा सुद्धा साथ देत आहेत. आता भरत म्हणतो, कशा कशाची खरेदी करावी लागेल? भरत आजोबांना म्हणतो, कशा कशाची बरं आपल्याला खरेदी करावी लागेल? तर या ठिकाणी आजोबा काय म्हणतात? पान पोळी म्हणजे काय काय घ्यावं लागेल बरं? तर 2 माठ. आजोबा उत्तर देतात, पानपोळीसाठी काय काय घ्यावं लागणार आहे पहा त्यांना. पानपोळीची जी त्यांची कल्पना आहे त्याच्यासाठी त्यांना 2 माठ घ्यावे लागणार आहेत. 2 माठ घ्यावे लागणार आहेत. नंतर त्यावर काय करावं लागणार आहे? झाकणी, झाकणी घ्यावी लागणार आहे. माठ झाकण्यासाठी झाकणी, ओगराळे, पेले. ओगराळ माहितीये? पेल्यासारखं असतं परंतु त्याला पकडण्यासाठी असा दांडा असतो. ओगराळे, पेले व सुती कापड. इथं पहा दिसतंय आपल्याला ग्लास वगैरे, ग्लास म्हणजे पेला या ठिकाणी दिसतोय आणि 2 माठ दिसत आहेत. 2 माठावरती एक सुती कापड लाल रंगाचं झाकलेलं आहे. तर हे सर्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर एवढं सगळं साहित्य त्या ठिकाणी लागणार आहे. 2 माठ, झाकणी, नंतर ओगराळे, नंतर आणखी काय? ओगराळे, पेले आणि ओगराळे, पेले आणि सुती कापड. सुती कापड. तर एवढं सगळं साहित्य कशासाठी लागतं? पानपोळीसाठी. आता विजू विचारतो, कापड कशाला? या ठिकाणी सुती कापड तर सांगितलेलं आहे, पण सुती कापड कशासाठी असं विजू विचारतो. तर याच्यावरती आजोबा काय उत्तर देतात पहा. अरे, कापड ओले करून माठाभोवती गुंडाळले तर माठातले पाणी थंड राहते, पण पानपोई उभी करायची कुठे? आता कापड कशासाठी लागते पहा. इथं 2 माठ दिलेले आहेत आणि माठाभोवती हे कापड, सुती कापड जे आहे ते गुंडाळलेलं आहे. तर हे कशासाठी गुंडाळलेलं आहे?
कारण या कपडा जो गुंडाळलेला आहे त्याच्यामुळं पाणी थंड राहते. आता आजोबा विचारतात, पण आता आपली जी पानपोई आहे ती उभी करायची बरं? तर याच्यावरती शकील काय म्हणतो पहा, आमच्या घराजवळ खूप जागा आहे. तर शकील काय म्हणतो, घराजवळती खूप मोठी अशी जागा आहे व डेरेदार झाडही आहे. पहा, पानपोई उभी करण्यासाठी मोठं झाड आणि त्याची सावली लागते. कारण झाडाखाली जर पानपोई केली तर त्या ठिकाणी झाडाच्या सावलीमुळं पाणी सुद्धा थंड राहतं आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी येऊन क्षणभर विश्रांती घेऊन पाणी पिऊ शकतात. तर तशा प्रकारे शकील म्हणतो, आमच्या घराजवळ खूप जागा आहे आणि डेरेदार म्हणजे मोठं असं सावली देणारं झाड सुद्धा आहे. त्याखाली ठेवूया माठ. तर शकील म्हणतो, आपण त्याखालीच माठ ठेवूया. बाबांना विचारून ठेव. सरू काय म्हणते, माझ्या आईबाबांना पण विचारूयात. शकील म्हणतो, अरे आपले ठरले तेव्हाच सांगितले आहे. ते कधीच नाही म्हणणार नाहीत. त्यांना मदत का खूप आवडते. आता सरूच्या आईबाबांबद्दल शकील म्हणतो की त्यांना सुद्धा आधीच वेळ आहे. ते कसं सर्वांना मदत करणारे आहेत आणि ते कधीही या गोष्टीला नाही म्हणणार नाही, कारण त्यांना सुद्धा मदत करायला खूप आवडते. कुणाला? सरूच्या आई-बाबांना. सरूच्या आई-बाबा कसे आहेत? त्याला आवडतं सरूच्या आई-बाबांना? प्रश्न आई-बाबांना काय आवडतं? तर सरूच्या आई-बाबांना मदत करायला आवडते. मदत करायला आवडते. सरूच्या आई-बाबांना मदत करायला आवडते. ठीक आहे. आता भरत काय म्हणतोय पहा, माझी आई रोज पक्ष्यांसाठी मला पाणी ठेवायला लावते. भरतच्या आईबद्दल भरत काय सांगतोय की त्याची जी आई आहे ती काय सांगते, भरतची आई काय सांगते, रोज पक्षी जे आहेत त्यांना पाणी ठेवायला सांगते. समजलं? तर ही भरतची आई जी आहे ती रोज या भरतला पक्ष्यांसाठी अंगणामध्ये पाणी ठेवायला सांगते. हा, ठीक आहे. तुनच माझ्या डोक्यात ही पानपोईची कल्पना सुचली आणि माझी आई दररोज पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला सांगते, म्हणजे त्या ठिकाणची तहान भागते. तर आपण वाटसरूंची सुद्धा तहान भागूयात. मग त्याच गोष्टीवरून या पानपोईमुळे काय होईल, लोकांची तहान सुद्धा
भागू शकते. तर यासाठी ही पाणपोई खूप गरजेची आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागत असते आणि तोंड कोरडं पडत असतं आणि सारखं पाणी प्यावंसं वाटतं. पहा, आपण सुद्धा जर बघितलं की उन्हामध्ये आपण थोडंसं पायी चालत असू, तर पायी चालत असताना आपल्याला सारखं तोंडाला कोरड पडत असते. तर अशा प्रकारे आणि सारखं पाणी प्यावंसं वाटतं किंवा सावलीमध्ये जाऊन थोडंसं बसावंसं वाटतं. तर यासाठी ही पाणपोई खूप गरजेची आहे, म्हणजे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांसाठी. आता सरू परत काय विचारते? सरू कशाबद्दल विचारते? ओगराळे कशाला? ओगराळे म्हणजे जो त्याला ग्लास पुढे असतो, परंतु पाठीमागे त्याला पकडण्यासाठी असा दांडा असतो. तर सरू काय म्हणते? आजोबा, ओगराळे कशासाठी? पेल्याने पाणी घेता येते ना? तर आजोबा काय म्हणतात याच्यावरती उत्तर देतात. सरूने विचारलेलं आहे की ओगराळ कशासाठी वापरायचं? तर याच्यावरती भरत काय उत्तर देतो? आजोबा नंतर देतात, आधी भरत उत्तर देतो. काय म्हणतो? अगं सरू, आपण ओगराळाने आपल्याला हवे तेवढेच पाणी घेऊ शकतो आणि उगराळे वापरल्याने अस्वच्छ हात पाण्यात बुडत नाही. तर ओगराळ्यानं आपण हवे तेवढे पाणी घेऊन ग्लासमध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यामुळं अस्वच्छ हात आपले जे आहेत ते पाण्यात बुडत नाहीत. पहा, ग्लासने जर पाणी घ्यायचं म्हटलं तर थोडेफार हात त्या पाण्यामध्ये बुडतात. परंतु ओगराळा मोठा असल्यामुळे फक्त दांडा हातात राहतो आणि पुढचा जो भाग आहे तो पाण्यात जातो. म्हणजे त्यामध्ये अस्वच्छ जे आपले हात आहेत, अस्वच्छ हात, तर ते पाण्यामध्ये जाऊ शकत नाहीत. तर त्यासाठी ओगराळ्याची फार आवश्यकता आहे, असं भरत या ठिकाणी सरूला सांगतो. कळलं हे ओगराळ का वापरायचं आहे? ओगराळ का वापरायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे की ओगराळ्यानं आपण आपल्याला पाहिजे तेवढं, हवं तेवढं पाणी घेऊ शकतो आणि ओगराळे वापरल्याने आपले जे अस्वच्छ हात आहेत ते पाण्यामध्ये बुडू शकत नाहीत. तर हे ओगराळ वापरण्यासाठी आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. आता आजोबा काय म्हणतात? समजले का सरू? ओगराळे का वापरावे ते? रोज माठात पाणी कोण भरणार? त्याचे नियोजन करूया का मुलांनो? आता हे झालं, ओगराळ आणणं किंवा माठ आणणं हे सर्व झालं. तर आजोबा काय म्हणतात की या ठिकाणी आता या माठामध्ये दररोज स्वच्छ पाणी भरलं पाहिजे, म्हणजे वेळच्या वेळी रेग्युलर असं नेहमी भरलं पाहिजे. तर हे पाणी दररोजच्या दररोज कोण भरणार? तर याचं आपण काहीतरी नियोजन करूयात. नियोजन म्हणजे आखणी करणे. नियोजन करणे, आखणी करणे. नियोजन म्हणजे आखणी. तर अशा प्रकारे सर्वांनी नियोजन करायचं आहे की कोण दररोज पाणी भरणार, असं आजोबा विचारतात. तर विजू म्हणतो, हो आजोबा, सकाळी पाणी येते तेव्हा आपण माठात पाणी भरूया. तर सकाळी जेव्हा पाणी येते त्यावेळी आपण या माठांमध्ये पाणी भरायचं. परत रात्री आता दिवसभर त्या ठिकाणी वाटसरूप पाणी पिऊन जातील. म्हणजे रात्री माठ रिकामे होतील. तर दिवसभर लोक पाणी पिऊन गेल्यानंतर रात्री जेव्हा माठ रिकामे होतील तेव्हा ते स्वच्छ विसळून धुवून ठेवूयात. मग तेव्हा ते काय करायचे? स्वच्छ धुवायचे. आणि आई म्हणाली, नारळाच्या केशराने, करवंटीने माठ घासल्यास ते आणखी स्वच्छ होतात. तर अशा प्रकारे माठांची स्वच्छता सुद्धा ठेवायची आहे. वेळच्या वेळी ते भरायचे सुद्धा आहेत. काय काय करायचं आहे पहा, सांगितलं बिजूने की ज्यावेळी सकाळी पाणी येतं त्यावेळी स्वच्छ पाणी माठामध्ये भरून ठेवायचं आणि पाणी भरल्यानंतर लोक पाणी पिऊन जातील. संध्याकाळी जेव्हा माठ रिकामे होतील तेव्हा काय करायचं आहे? ते स्वच्छ विसळून असे धुवायचे आहेत. आणि आईने सांगितले की नारळाच्या ज्या केशराने, करवंटीने नारळाचे जे पहा असतात ते त्याची घासणी बनवतात, तर त्याने माठ घासल्यास ते अधिक स्वच्छ होतील. तर अशा प्रकारे त्यांनी माठ भरण्याचं आणि स्वच्छ करण्याचं नियोजन केलेलं आहे.
सरू काय म्हणते पहा, की आपण तिथं सूचना फलक सुद्धा लावू. आता सूचना फलक पाठीमागच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे की सूचना फलक कसे बनवायचे. सूचना फलक की स्वच्छता राखा वगैरे असे जे सूचना दिलेल्या असतात, तर तशा प्रकारचे सूचना फलक सुद्धा आपण त्या ठिकाणी लावू. तर सरूची ही काय कल्पना आहे पहा. सरू काय म्हणते, काय करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला सूचना फलक लावूयात. सूचना फलक लावूयात अशी ही त्यांची कल्पना आहे. भरत म्हणतो, अरे वा, चांगली कल्पना आहे. कोणत्या सूचना लिहूया? तर आपण तिथं सूचना फलक सुद्धा हा, ही ओनली इन्व्हायरमेंटलिझम. ओके, म्हणजे काय म्हणायचं बरं? हा हा हा, ओके. तिथं सूचना फलक सुद्धा लावायचे आहेत. सरूकडून ही कल्पना आलेली आहे. आता काय काय म्हणायचंय पहा. आता भरत म्हणतो, म्हणजे तिने सूचना तर सांगितल्या. तर भरत काय म्हणतो, अरे वा, चांगली कल्पना आहे. कोणत्या सूचना लिहूयात? ही कल्पना चांगली आहे, परंतु कोणत्या सूचना लिहूयात? तर सरू म्हणते, हे पिण्याचे पाणी आहे. पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. पाणी जपून वापरावे. पाणी हे जीवन आहे. तर अशा प्रकारे कोणकोणत्या सूचना लिहायच्या आहेत? हे पिण्याचे पाणी आहे. ही झाली पहिली सूचना. म्हणजे तिथं त्या त्या ठिकाणी काय काय लिहायचंय, म्हणजे मुलांना सांगायची सूचना की हे पिण्याचे पाणी आहे. पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. दुसरी काय सूचना सांगितली पहा, पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. आणि पुढे काय आहे, पाणी जपून वापरावे. पाणी जपून वापरावे. तर अशा प्रकारच्या सूचना आहेत. पाणी जपून वापरावे. पाणी हे जीवन आहे. पाणी हे जीवन आहे. ही एक सूचना आहे. पाणी हे जीवन आहे. तर अशा प्रकारच्या ह्या सूचना आहेत. हे पिण्याचे पाणी आहे. पिण्यासाठी हवे तेवढेच पाणी घ्यावे. पाणी जपून वापरावे आणि पाणी हे जीवन आहे. तर अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. तर आजोबांना सुद्धा यांची ही जी कल्पना आहे ती खूप आवडलेली आहे, कारण पहिल्यापासूनच आजोबांनी त्यांना साथ दिलेली आहे. तर आजोबा काय म्हणतात शेवटी, शाबास मुलांनो, तुम्हाला पाण्याचे महत्त्व कळले हे बघून आम्हा वृद्धांना खूप आनंद झाला. तर ते मुलांना शाबासकी देतात. काय म्हणतात की तुम्हाला पाण्याचे महत्त्व कळलेले आहे. पहा, पाण्याचं महत्त्व किती आहे बरं. पाणी हेच आपलं जीवन आहे. कारण पाणी, पहा, आपण कधीही उन्हामध्ये चालत असू आणि खूप तहान लागलेली असेल आणि त्यावेळी जर पाणी मिळलंच नाही, खूप वेळ पाणी नाही मिळालं, तर पहा कसं तडफडल्यासारखं होतं.
परंतु त्यावेळी जर पाणी मिळलं तर एकदम असं जीव शांत झाल्यासारखा होतो. तर पाण्याचं महत्त्व जे आहे ते या मुलांना सर्वांना कळलेलं आहे. तर आजोबा त्या मुलांना शाबासकी देतात आणि ते म्हणतात की आम्हा वृद्धांना, वृद्ध म्हणजे म्हातारे लोक, वयस्कर लोक, वृद्ध म्हणजे वयस्कर. पहा अर्थ काय आहे? वृद्ध म्हणजे वयस्कर, वृद्ध म्हणजे वयस्कर. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला, अपव्यय टाळला तर पाण्याची टंचाई कमी होईल. म्हणजे सर्वांनी अगदी योग्यरित्या काटकसर करून, म्हणजे जितकं पाणी पाहिजे तेवढेच पाण्याचा वापर करायचा. पाणी वाया घालवायचं नाही. अपव्यय करणे म्हणजे वाया घालवणे. तर पाणी कधीही वाया घालवायचं नाही. अपव्यय म्हणजे अपव्यय करणे म्हणजे वाया घालवणे. व्यर्थ अशा प्रकारे वाया घालवणे. ठीक आहे. सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने केला तर पाणी त्या ठिकाणी सर्वांना पुरू शकेल. अपव्यय टाळला पाहिजे, म्हणजे पाणी वाया घालवू नये. म्हणजे दुरुपयोग, थोडक्यात पाण्याचा जो दुरुपयोग होतो तो टाळायचा आहे. तर पाण्याची टंचाई जी आहे ती कमी होईल. म्हणजे पाण्याची जी टंचाई, पहा आपण बऱ्याचशा भागामध्ये बघतो की तिथं पाण्याची खूप टंचाई असते. अगदी टँकरने सुद्धा त्यांना पाणी पुरवावं लागतं. म्हणजे त्या भागामध्ये सहजासहजी पाणी उपलब्ध होत नाही. तर या ठिकाणी काय होते, पाण्याची टंचाई जी असते, परंतु लोकांनी काटकसरीनं पाणी वापरलं पाहिजे. म्हणजे हा शेवटी आपल्याला आजोबांनी संदेश दिलेला आहे की पाण्याचा जो आपण अपव्यय करतो, म्हणजे दुरुपयोग केला जातो किंवा वाया पाणी घालवलं जातं, निरर्थक असं खर्च पाणी केलं जातं, तर ते सर्व टाळलं पाहिजे. आणि या असं जर पाण्याचा वापर म्हणजे दुरुपयोग जर टाळला तर जी पाण्याची टंचाई आहे ती कमी होऊ शकेल. असं या ठिकाणी आजोबांनी आपल्याला शेवटचा संदेश दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय शिकलो पहा. विजू आहे, भरत आहे, सरू आहे, शकील आहे, ही 4 मुलं आहेत आणि आजोबा. त्या ठिकाणी हे सर्व पात्र या आपल्याला पाठामध्ये आपण पाहिले. तर या सर्वांचा एकच उद्देश होता की पाणपोई चालू करणे. आणि पाणपोई चालू करण्यासाठी या मुलांनी काय केलेलं आहे, खेळाच्या सामानासाठी जे त्यांच्याकडे पैसे होते ते त्यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत. तसेच आजोबा सुद्धा त्यांना या कामामध्ये मदत करण्यासाठी तयार होतात. आणि या मुलांचे जे आई बाबा आहेत, म्हणजे सरूचे आई बाबा असतील किंवा भरतचे आई बाबा असतील, तर या सर्वांनी सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने संस्कार केलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा सुद्धा या गोष्टीसाठी दिलेला आहे. नंतर पुढे ही मुलं स्वतः जबाबदारी घेतात, म्हणजे माठ भरण्याची, माठ स्वच्छ करण्याची, दररोजच्या दररोज ही सर्व मुलं स्वतः जबाबदारी घेतात. आणि शेवटी सूचना फलक तिथं लावून, म्हणजे लोकांना सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छतेचं महत्त्व, पाण्याचं महत्त्व ते समजावून सांगण्यासाठी तयार होतात. आणि शेवटी जे आजोबा आहेत ते या मुलांना शाबासकी देतात आणि पाण्याचं महत्त्व जे आहे मुलांना कळलं म्हणून ते त्या ठिकाणी मुलांना शाबासकी देतात आणि ते म्हणतात की आम्हा वृद्ध लोकांना, म्हणजे वयस्कर लोकांना सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे. लोकांनी पाण्याची काटकसर केली पाहिजे असा संदेश देतात. ओके, थँक्यू.